नमस्कार, मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे KG to PG व्हिज्युअल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य KG to PG व्हिज्युअल हे चॅनल पाहत राहा। खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, मोफत सबस्क्राइब करा, त्याचे वर्गणीदार बना, व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा। खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा। माझे हे व्हिडिओ अवश्य पहा। इयत्ता चौथी मराठी माध्यम परिसर अभ्यास भाग 1 यामधील आपण धडा दुसरा सजीवांचे परस्परांशी नाते हा पाहणार आहोत। आपण पहिला धडा पाहिलेला आहे। पहिला धडा कोणता होता? प्राण्यांचा जीवनक्रम होता। प्राणी आपण काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये? आपल्याच परिसराचा एक भाग आहे, एक घटक आहे असं आपण फुलपाखरानं म्हटलेलं आहे। फुलपाखराचं जीवनमान आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांना तसं म्हटलेलं आहे। आता मी एक कोड या ठिकाणी दिलेलं आहे, ते कोड म्हणून दाखवतो, त्याचं उत्तर आपल्याला कळतंय का लगेच सांगायचं। ऐन दुपारी मिळे सावली, ऐन दुपारी, दुपारी ऊन कडकडीत असते। ऐन दुपारी मिळे सावली, येते थोडे थांबा। ऐन दुपारी मिळे सावली, येते थोडे थांबा। झाड जुने खोड मोठे, झाड जुना आहे, खोड मोठा आहे, दाढी त्याची लांबच लांब, दाढी आहे त्याला आणि ती लांबच लांब आहे। वडाचे भले मोठे झाड आहे, ते मोठेच्या मोठे झाड असतं वडाचं, त्याला दाढी सारख्या पारंब्या लांब लोंबत असतात। त्या झाडाखाली आपल्याला काय मिळते? सावली मिळते। ऐन उन्हाळ्यामध्ये ऊन लागत असेल तर आपल्याला काय मिळत असते? त्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी सावली मिळत असते। या कोड्याचे उत्तर अगदी सोपं आहे, ते मिळालेलं आहे। सावलीसाठी कोणते झाड या माणसांना उपयोगी पडले? वडाचे मोठे झाड पडले। आता सांगा पाहू, परिसरातील अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणासाठी आपल्या उपयोगी पडतात। परिसरात आपल्या असणाऱ्या निरनिराळ्या वनस्पती आहेत का नाही आपल्या परिसरामध्ये? आपल्या घराच्या समोर असेल, आपल्या परसदार असेल, तिथं असेल, अंगणामध्ये असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती असतात, झाडे असतात, झुडपे असतात छोटी मोठी। त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? पुढे काही वनस्पतींची नावे दिलेली आहेत, त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो हे आता तुम्ही सांगायचं आहे। नागवेल, नागवेलाचे वनस्पती नागवेल आहे, वेली असते, त्याची पानं आपण कशासाठी वापरतो? नागवेल म्हणजे काय? नागवेलाची म्हणजे जे आपण खाऊ विडा बनवला जातो, ज्या पानाचा विडा, खाऊची पानं, लोक खाऊचं पान कात सुपारी घालून खातात आणि तोंड लाल रंगून येतात, ते पान खाऊचं पान। ते कशासाठी वापरतात? तर ते खाण्यासाठी वापरतात। नागवेलाचं पान खाण्यासाठी वापरतात, देवाच्या पूजेसाठी त्याचं वापरतात। काही औषधामध्ये त्याचा अर्क काढून वापरला जातो, औषधी औषधासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो। अर्क म्हणजे रस काढून त्याचा रसाचं पुन्हा ते गरम करून त्याचा अर्क काढला जातो। पळस, पळसाचं झाड पाहिलेलं आहे, पळसाला 3 पाने असतात मोठी मोठी, त्याचा वापर कशासाठी केला जातो? तर पूर्वी पळसाच्या याचे आपण द्रोण पत्रावळ पाहिलेले, आता आपल्याला कागदाची मिळते, कागदाची द्रोण पत्रावळ मिळते। पूर्वी लोक काय करायची?
डोंगरामध्ये किंवा ओसाड जागेमध्ये पळसाची मोठमोठी झाडं असायची, त्याची पानं तोडून आणायची, त्या पानाला काय करायचे, कडेकडेनं ह्याची छोट्या छोट्या गाड्या घेऊन त्यानं ते काय करायचे, शिवायचे आणि त्याचं काय तयार करायची, पत्रावळ ताट तयार करायची, द्रोण तयार करायचं आणि ते जेवणासाठी वापरत होते. त्यानंतर अजून काय वापर केला जातो, काही ठिकाणी पूर्वी घराचं छप्पर बनवण्यासाठी त्याच पद्धतीने ते पानं रचून रचून असं काय केलं जायचं, छप्पर बनवलं जायचं, त्यासाठी वापर केला जायचा. कोकण भागामध्ये आता पण आहेत कमी प्रमाणामध्ये, पूर्वी फार प्रमाणामध्ये असायचं. इरलं ह्याच्यापासून विणलेलं असायचं, बांबूच्या काट्यापासून ते इरलं विणलेलं असायचं. त्याच्यावरती झाकरण करण्यासाठी, शेकरण्यासाठी त्याचा पळसाच्या पानाचा दिदे काय केला जायचा, वापर केला जायचा. यासाठी पळसाची पानं वापरली जातात. मेथीची पानं कशासाठी वापरली जातात, भाजीसाठी. आपण खाण्यासाठी जी भाजी बनवतो ती भाजी बनवण्यासाठी मेथीच्या पानाचा वापर केला जातो. औषधासाठी काही औषधं बनवली जातात मेथीच्या पानापासून, त्यासाठी आपण मेथीची पानं वापरत दिदे असतो. आडुळशाचं झाड पाहिलेलं आहे का, आडुळशाची पानं कशासाठी वापरली जातात, तर आडुळशाची पानं औषधी बनवण्यासाठी आडुळशाची पानं वापरली जातात. खोकला आला तर खोकला आल्यानंतर आडुळशाची पानं खायचा सल्ला दिला जातो, किंवा आडुळशाच्या पानाचा काढा काढून प्यायला सांगितला जातो, किंवा आडुळशाच्या पानाचा अर्क आपल्याला बाजारामध्ये विकत मिळत असतो. त्याच्यापासून आपल्याला खोकला कमी केला जातो, बंद होतो. म्हणजे औषधी उपयोगासाठी आडुळसा. कडुलिंब औषधासाठी. कडुलिंब कशासाठी वापरला जातो, कडुलिंब आणि कढीलिंब ही दोन वेगवेगळी वनस्पती आहेत. कडुलिंब जो आहे तो पानं औषधासाठी वापरली जातात, तो खूप कडू असतो. धान्यामध्ये काय व्हायला नको, कीटक वगैरे व्हायला नको, कीड व्हायला नको, आळी व्हायला नको म्हणून कडुलिंबाची पानं वापरतात. हा कढीलिंब आहे जो जेवणामध्ये त्याची पानं वापरली जातात, जेवणामध्ये शेक बनवताना त्याच्यामध्ये वापरली जातात. कढी बनवतात ताकापासून, ते कढी बनवताना त्याच्यामध्ये वापरली जातात कडुलिंबाची पाने. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. सजीवांच्या ज्या गरजा आहेत त्या कुठून तरी पूर्ण होतात. आपल्या पण गरजा आहेत. काय गरजा आहेत आपल्या, अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, आपल्याला खाण्यासाठी अन्न असायला पाहिजे. अन्न, वस्त्र, आपले शरीर झाकण्यासाठी वस्त्र, आणि आपल्याला झोपण्यासाठी राहण्यासाठी घर म्हणजे निवारा. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी, पावसापासून थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला निवाऱ्याची गरज आहे. तशीच प्रत्येक सजीवाला तशीच गरज आहे. ती त्याची गरज. आपण घर बांधून आपण राहतो, घर बांधून त्याच्यामधून निवारा मिळवतो. आपण शेती करून त्याच्यापासून अन्न मिळवतो. वस्त्र विणून त्याच्यापासून आपण आपलं संरक्षण करतो. तसंच या सजीवांना, प्रत्येक सजीवांच्या गरजा असतात, त्या त्यांच्या परिसरातून, आपल्या परिसरातून पूर्ण होतात. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा या 5 महत्वाच्या काय आहेत, माणसाच्या गरजा आहेत, सजीवांच्या गरजा आहेत. अशा आपल्या अनेक गरजा असतात. आपल्या या गरजा परिसरातून पूर्ण होतात का नाही, आपल्याच परिसरातून पूर्ण होतात. कशा, अन्न, पाणी आणि हवा या गरजा तर सर्व सजीवांच्या आहेत. सर्व सजीवांच्या 3 प्रमुख गरजा, अन्न, हवा आणि पाणी, या सर्व सजीवांच्या गरजा आहेत. सर्व सजीवांच्या गरजा आहेत. परिसरातून या गरजा पूर्ण होतात, पण
प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजामध्ये फरक असतो. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. आपल्याला घराची आवश्यकता आहे तशी कीटक असेल फुलपाखरू तर त्याला घराची आवश्यकता आहे का? नाही. आपल्याला कपड्याची वस्त्राची आवश्यकता आहे, त्यांना आहे का? नाही. म्हैस आहे आपल्याकडे, त्या म्हैसीला काय आपल्याला असं शर्ट पॅन्ट शिवायची गरज आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक प्राण्याची प्रत्येक सजीवाच्या गरजेमध्ये फरक आहे. उंदीर दिवसभर जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळची तहान भागणार नाही. दिवसभर उंदीर जेवढं पाणी पितो, किती पित असेल? वाटीभर पित असेल पाणी. वाटीभर पाणी दिवसभर उंदीर पित असेल तर हत्तीची तहान तेवढ्या पाण्याने भागेल का? हत्तीला काय बादलीभर पाण्याने टपभर पाणी त्याला लागेल. त्याला जास्त पाण्याची गरज असते. म्हणजे प्रत्येक सजीवांच्या काय आहेत गरजा वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या गरजेमध्ये फरक आहे. थोडी गंमत म्हणून फुलामधला गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक भागवतात. फुलामध्ये असणाऱ्या गोड मकरंद आहे त्याला मध म्हणतो आपण, त्याच्यावरती फुलपाखरू काय करतं? आपली भूक भागवत. किती असणार आहे तो? थेंबर. किती मध असेल तो? थेंबर असेल. तो काय करतो? आपली फुलपाखरू आपली स्वतःची भूक भागवतो. तसे बेडकाला जमेल का? एका फुलातला मध पिऊन थेंबर बेडकाची भूक भागेल का? नाही. त्याला खूप खायला लागेल, त्याच्यापेक्षा मोठा येतो त्याला जास्त खावं लागेल. शेळी झाडाचा पाला खाते. शेळी आपलं अन्न म्हणून काय खाते? तर झाडाचा पाला, छोट गवत वगैरे असेल तर ते खाऊन काय करते? आपल्या अन्न पोट भरते. म्हणून वाघ खाईल का? वाघ काय खाईल? वाघ शेळीलाच खाईल. शेळी हरिण असलं प्राणीच खाईल. वाघ काय गवत खाईल का? वाघ गवत खाणार नाही. मासे पाण्यात श्वास करू शकतात. मासे पाण्यात श्वास करू शकतात, पण कबूतर तसे करू शकेल का? कबूतर पाण्यात राहून जाऊ शकेल का? नाही. पानकणीस पाण्यात वाढते. पानकणीस कुठं वाढते? पाण्यात. त्याला जास्त दलदलीचा भाग लागतो, पाणी लागते. म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढतील का? मरून जाईल ते झाड. त्याचे झाड वाढणार नाही. सांगा पाहू, पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले, ते त्यांना जमेल का? का? कारण की मासे पाण्यात शोषण मासे काय करतात तर पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन घेऊन ते श्वासोश्वास पाण्यामध्येच करतात. पाण्यामध्ये विरघळलेले वेगवेगळे अन्न पदार्थ खाऊन ते आपलं अन्न पोट भरत असतात. तसं त्यांना हवेमध्ये मोकळ्या जमिनीवरती येऊन राहायला जमल का? मोकळा जमिनीवरचा श्वासोश्वास हवेतला घेऊन त्यांना जगता येणार नाही. तसंच इतर प्राण्यांना काय आहे? जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय आहे तर बाहेरच्या मोकळ्या हवेतला श्वासोश्वास घेऊन आपल्या ऑक्सिजनचा गरज भागवावी लागते. तसं त्याला पाण्यामधील ऑक्सिजन वेगळा करून घेता येईल का दिदे? म्हणजे इतर सजीव प्राण्यांना पाण्यामध्ये राहता येणार नाही. म्हणजे वेगवेगळ्या गरजा आहेत. आता एक गोष्ट करून पहा. करून बघायला सांगितलंय प्रयोग. काय सांगितलंय? हिंगाच्या 2 रिकाम्या डब्या घ्या. हिंग असतो, हिंगाच्या मोठ्या डब्या, त्या 2 डब्या घ्यायला सांगितलेल्या आहेत. त्या 2 डब्या घ्या. त्यांना 1 आणि 2 असे क्रमांक द्या. त्याला 1 नंबर लिहायचा एका डबीवरती, दुसऱ्या डबीवरती दुसरा. त्या पाऊंड भरतील इतकी माती त्यात टाका. खालून थोडं वरती जागा राहील डबीमध्ये मोकळा, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय करायचंय? माती टाकायचे. त्याच्यामध्ये बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करा. माती त्याच्यामध्ये बिया घालायच्या, मध्ये पाणी टाकून त्या बिया माती काय करायची? ओली करायची, त्यामध्ये बिया पुरायची. मोड आलेल्या मटकीच्या 2-2 बिया त्या दोन्ही डब्यामध्ये पेरा. ते दोन्ही डबे जे आहेत डब्या, त्याच्यामध्ये मटकीच्या मोड आलेले मटकीचे आपण भाजी आमटी बनवतो ते 2-2
काय करायचे, बिया त्याच्यामध्ये पेरायचे. क्रमांक 1 च्या डबीला रोज फक्त एकदा 2 चमचे पाणी द्या. त्यातली 1 नंबरची डबी आहे त्याला रोज फक्त 2 चमचे काय करायचे, पाणी द्यायचंय. क्रमांक 2 च्या डबीला रोज 4 वेळा 4 चमचे पाणी द्या. रोज 4 वेळा काय करा, 4 वेळा 2-2 चमचे 4-4 चमचे पाणी द्या. असे 10 दिवस करा. असे किती दिवस करायचंय, 10 दिवस. तुम्हाला काय आढळून येईल, क्रमांक 1 च्या डबीतील रोपे नीट वाढलेले आहेत, ते नीट वाढायला लागलेले आहेत, मोठी व्हायला लागलेले आहेत. पण क्रमांक 2 च्या डबीतील रोपे कुजायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये पाणी जास्त होईल त्या डबीमध्ये आणि त्या जास्त पाण्यामुळे ते काय होईल, रोप आहे ते कुजून मरून जाईल. यावरून काय उलगडते, ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या पाणथळ जागी जगू शकत नाहीत. ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत, पाण्यात जगणाऱ्या वनस्पती नाहीत, त्या पाणथळ मध्ये ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी जगू शकत नाहीत. गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या काय होऊन जातात, कुजून मरून जातात. वाघाचे पण असेच आहे ना. वाघाचे पण पहा ना, वाघाच्या अंगावर पट्टे असतात. वाघाच्या अंगावर काय असतात, पट्टे असतात. सावजासाठी वाघ गवतात दबा धरून लपून बसतो. सावज म्हणजे काय, शिकारीला गेल्यानंतर समोर असणार, समजा शेळीच्या हरणाच्या शिकारीला गेलाय तर हरिण म्हणजे काय, सावज. हरिण म्हणजे काय, सावज. सावजावरती म्हणजे त्या हरणावरती वाघ काय करत असतो, दबा धरून बसत असतो. त्याच्या अंगावरती पट्टे असतात. सावजावरती वाघ गवतात दबा धरून लपून बसतो. गवतामध्ये काय करतो, लपून बसतो. पण अंगावरच्या पट्ट्यामुळे, अंगावरती पट्टे असतात पिवळे, काळे पिवळे पट्टे, पट्ट्यामुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही. म्हणजे सावज म्हणजे जे हरिण आहे त्याला वाघ बसलेला आहे तो दिसतच नाही, त्याला पत्ताच लागत नाही. शिवाय गवताळ प्रदेशात हरणे, नीलगाई, गवे असे प्राणी असतात. गवताळ प्रदेशामध्ये गवत खाण्यासाठी हरण, नीलगाई, गवे असे काय असतात, प्राणी असतात. भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो. त्या नीलगाईला, हरणाला खाऊन वाघ काय करतो, त्या गवताळ प्रदेशात गवत असतं त्यामुळं हरण, नीलगाई किंवा गवे असे प्राणी काय करतात, गवत खाऊन आपलं पोट भरतात, ते मोठे होतात. वाघ काय करतो तर काय करतो, हरण, नीलगाई, गवे यासारखे प्राणी खाऊन वाघ काय करतो, आपली भूक भागवतो, आपले पोट भरू शकतो. उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पाणवठा जवळपास असावा लागतो. जवळपास उन्हाळा, किती मोठा उन्हाळा पडला तरी पाणी आटणार नाही असा मोठा तलाव किंवा पाणवठा असावा लागतो. कारण त्याला पाण्याची पण गरज आहे. नीलगाईला, हरणाला, गव्यांना आणि वाघाला सगळ्यांनाच कशाची गरज आहे, पाण्याची. म्हणजे ज्या ठिकाणी पाणवठा असेल अशा ठिकाणीच ते काय करतात, राहतात. या प्रदेशात घनदाट झाडी, उंच गवत किंवा डोंगरातील गुव्या असाव्या लागतात. डोंगरात एखादी गुहा असावी लागते किंवा घनदाट झाडी, झाडं असावी लागतात, गवत असावं लागतं किंवा डोंगरात एखादी गुहा असावी लागते. म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला आडोसा मिळू शकतो. गुहेमध्ये वाघ काय करू शकतो, राहू शकतो. या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघोबाचे वास्तव्य असते. पाणी, गवत, गवतावरती जगणारे इतर प्राणी, नीलगाई असेल, गवे, हरण यासारखे प्राणी ज्या ठिकाणी राहत असतील अशा ठिकाणी जवळपास मोठा पाणवठा असेल, झाडी असेल खूप, किंवा डोंगरामध्ये एखादी काय असेल, गुहा असेल, अशा ठिकाणीच काय करू शकतो, वाघ राहू शकतो. इथपर्यंत आजचे. तर वाघोबा कुठे राहतो, तर वाघोबाचे वास्तव्य ज्या ठिकाणी त्याला अन्न मिळेल, ज्या ठिकाणी पाणी मिळेल, ज्या ठिकाणी निवारा मिळेल अशा ठिकाणीच काय करत असतो, वाघ राहत असतो. त्यासाठी काय असायला पाहिजे, भरपूर गवत किंवा भरपूर झाडे असायला पाहिजे. त्या झाडीमध्ये हरिण, नीलगाई, गवे यासारखे काय असायला पाहिजेत, प्राणी असायला पाहिजेत. त्या प्राण्यांची शिकार करून वाघ काय करणार आहे,
ते प्राणी खाणार आहे. जवळपास उन्हाळ्यात मोठा दुष्काळ जरी पडला त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणचं पाणी आटणार नाही अशा पद्धतीचा काय असायला पाहिजे, डोह असायला पाहिजे. पाण्याचा तळे मोठे आपण म्हणतो तसे तळे असायला पाहिजे. वाघोबाला आडोसा मिळावा किंवा त्याचं संरक्षण व्हावं यासाठी काय असायला पाहिजे, डोंगर असायला पाहिजे किंवा एखादी मोठी गुहा असायला पाहिजे किंवा मोठमोठ्या जाळ्या असतात, झाडी असते खूप, अशा पद्धतीचं काय असायला पाहिजे, त्या ठिकाणी वातावरण असायला पाहिजे, परिसर असायला पाहिजे. त्याच ठिकाणी काय करतो, वाघ राहत असतो. सांगा पाहू, रेशीम माणसाला कुठून मिळते? आधीपासून. रेशमी किडा असतो, तो त्याच्या भोवती काय करतो, कोश निर्माण करतो. आपण परवा पाहिलं पहिल्या धड्यामध्ये कोश, तसा तो स्वतःभोवती कोश निर्माण करतो आणि त्या कोशापासून आपल्याला काय मिळत असते, रेशीम मिळत असते. झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो? कशासाठी होतो, कसा होतो? कसा होतो झाडांचा राहण्यासाठी उपयोग? हा सांग. राहण्यासाठी हा. किंवा फळे खाण्यासाठी. किंवा नाही, किंवा म्हणजे हे किंवा ते असं नाही, फळे खाण्यासाठी. दोन्हीसाठी. फळे खाण्यासाठी. त्यांना माकड काय अन्न खात तर फळे, पाला अशा पद्धतीचं अन्न खात असत. मग वनस्पती झाडावरील काय खात, ते पानं किंवा त्याला लागलेली फळं खात असत माकड. त्याच बरोबर ते जमिनीवर शक्यतो राहत नाही, ते उंच झाडावरती राहत असत संरक्षणासाठी त्याच्या. हो. मग राहण्यासाठी आणखी अन्नासाठी झाडाचा उपयोग होतो. झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो? पक्षी पण काय करत असतात तर झाडावरती बसलेले पानावरच्या आळ्या, कीटक, काही प्रकारची फळं हे काय करत असतात, पक्षी खात असतात. म्हणजे अन्न मिळतं झाडापासून. त्याच बरोबर ते झाडावरती उंच ठिकाणीच राहत असतात, म्हणजे त्यांना निवारा, राहायला जागा मिळते. अशा पद्धतीनं पक्ष्यांना त्याचा उपयोग होतो. वाळवीने झाड पोखरले तर काय होते? वाळवीने झाड पोखरले तर काय होते? झाड पडते. तर झाड मरते, वाळते आणि वाळून ओटून पडून जाते. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. आपल्या पण काही गरजा आहेत, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, हवा, या आपल्या पण गरजा आहेत. मग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस काय करतो, निरनिराळे विविध प्राणी पाळतो. पाळलेल्या प्राण्यावर अपार माया करतो. आपण म्हैस पाळली तर त्याच्यावरती आपण माया करतो, त्याला धुतो, पाणी देतो, चारा देतो, स्वच्छ ठेवतो, त्याला फिरवून आणतो, माया करतो त्याच्यावरती आपण. पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो. आपण जो माणूस आपण पाळलेल्या प्राण्यांची नीट काळजी घेतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो, त्यांना खायला घालायला पाहिजे, खाऊ पिऊ घालतो. कारण ते कुठं खाद्य शोधायला जाऊ शकतात का? आपण पाळलेले असतात, त्याला काय केलेलं असतं, रस्सीनं बांधून ठेवलेलं असतं एका ठिकाणी. त्यामुळं त्याला खाऊ पिऊ घालावं लागतं. प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो, औषध उपचार. आजारी पडलं तर काय करतो आपण, डॉक्टरला बोलवून घेतो आणि त्याच्यावरती काय करतो, इंजेक्शन वगैरे औषध त्याला देत असतो. या प्राण्याकडूनही माणसाला अनेक गोष्टी मिळतात. या प्राण्याकडून अनेक गोष्टी मिळतात. आपण म्हैस, गाय पाळली तर त्याच्यापासून आपल्याला दूध मिळतं, दूध दुभते मिळते. मांस, मेंढी पाळली आपण, शेळी पाळली, कोंबडी पाळली तर त्याच्यापासून दूध मिळतं, अंडी मिळतात कोंबडीपासून. मांस, अंडी असे अन्न पदार्थ त्याला मिळतात. माणसाला अन्न पदार्थ मिळतात. काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. गाढवावरती मोठमोठे ओझी वाहून नेण्यासाठी. घोडा आपल्याला प्रवासासाठी उपयोगाला येतो किंवा गाडी ओढण्यासाठी. बैल पाळतो आपण, बैलाचा आपण उपयोग आपण शेतीची अवजारे ओढण्यासाठी करत असतो, शेतीचं काम करण्यासाठी करत असतो. बैलगाडी आहे, ती बैलगाडी ओढण्यासाठी आपण बैलाचा
वापर करत असतो. म्हणजे काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठीही तो पाळीव प्राण्यांची मदत घेतो. पाळीव प्राण्यांची काय करतो? मदत घेतो. कुत्रा घराची राखण करतो. कुत्रा काय करतो? घराची राखण करतो. कुत्रा पाळायला असेल तर काय करतो? दुसरं बाहेरचं कोणी आलं असेल, चोर आले असतील तर त्याच्या पाठीमागे लागतो, चोराला पळवून लावतो. मेंढ्या भुंकतो. भुंकल्यामुळेच चोर पळून जातात. मेंढ्यापासून माणसाला लोकर मिळते. मेंढ्या पाळल्या तर त्याच्यापासून लोकर, स्वेटर विणण्यासाठी, आपल्याला हिवाळ्यात पासून संरक्षण करण्यासाठी, आपलं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय लागते? स्वेटर लागतं किंवा उबदार पांघरूण लागतं आपल्याला. रजई वगैरे ते विणण्याचं काम कशापासून? घोंगडं विणण्याचं काम कशापासून होतं? मेंढ्याच्या लोकरीपासून होते. पाळलेले प्राणी माणसांना जीव लावतात. पाळलेले प्राणी नंतर जीव लावतात. कुत्र्याला आपण काय सारखं बांधून ठेवत असतो का? नाही. तरी पण ते परत फिरून आपल्याच घराजवळ येऊन बसत असतं. म्हणजे ते पण जीव लावतं आपल्याला. माहित आहे का तुम्हाला? पहा, पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसांच्या उपयोगी पडते. विष्ठा म्हणजे शेण, मलमूत्र, शेण. गाई म्हैस पाळलेली असेल तर त्याची विष्ठा म्हणजे त्याचं जे शेण आहे ते पण उपयोगाला येतं. आपण काय करतो? त्याचं खत करतो. गाई म्हैशीच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या, शेणी आपण म्हणतो, शेणकूट म्हणतो आपण, ते थापतात. त्याचा काय उपयोग होतो? गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे. कसला पदार्थ आहे? ज्वलनशील, जळणारा पदार्थ आहे. जाळ होतो त्याच्यापासून. तो पेटवला तर त्याच्यापासून जाळ होतो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी, ग्रामीण म्हणजे खेडेगावात, आपल्या गावामध्ये, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात. चुलीला आपण अन्न बनवण्यासाठी इंधन म्हणून आपण काय करत असतो? गोवऱ्या वापरत असतो. गोवऱ्यांच्या ज्वलनाने धूर होतो. गोवऱ्या म्हणजेच शेणकूट जर पेटवलं तर त्याच्यापासून काय होतं? काय होत असतं? धूर होत असतो. दूर होत असतो. गाई म्हैशीच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. आपल्याकडे गोबर गॅस आहे. गोबर गॅस मध्ये काय बनवलं जातं? गॅस, मिथेन वायू बनवला जातो आणि तो ज्वलनशील आहे. त्याच्यावरती पण आपण जेवण बनवू शकतो. त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही. त्याच्या ज्वलनापासून धूर होतो का? नाही. गोवऱ्या म्हणजे शेणकूट, शेणी जे आहेत त्याच्यापासून काय होत असतो? धूर होतो. परंतु गॅस पासून धूर होतो का? होत नाही. तोही इंधन म्हणून वापरता येतो. तो पण इंधन म्हणून वापरतात. मातीची घरे लिंपण्यासाठी शेणाचा वापर करतात. पूर्वी मातीची घरं असायची. जमीन, भिंतीला जर टवके पडले असते तर तिचं घर तसलं असते. तर जमीन सारवण्यासाठी पूर्वी अंगण वगैरे सारवायचे शेणानं. भिंती लिंपण्यासाठी आपण सारवतो त्या पद्धतीने. गुढी ज्या ठिकाणी आपण उभा करणार आहे त्या ठिकाणी आपण काय करतो? तर त्या ठिकाणी शेणानं काय करतो? सारवतो. गाई म्हैशीच्या शेणापासून शेणखत, तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यापासून लेंडी खत मिळते. शेळ्या मेंढ्याच्या लेंडीपासून लेंडी खत मिळतं. शेणापासून, गाई म्हैशीच्या शेणापासून शेणखत मिळत असतं. शेतकरी ते शेतीसाठी वापरतात. शेतामध्ये टाकण्यासाठी ते काय करत असतात? शेतकरी वापरत असतात. म्हणून प्राणी आमचे काय आहेत? दोस्त आहे. मांजर कशासाठी पाळतो आपण? घरातील उंदीर खाण्यासाठी. उंदीर हा काय करतो? आपल्या अन्नधान्याची नासाडी करतो. त्याच्यापासून संरक्षण. उंदीर खाऊन, उंदीर अन्न आहे याचं, कशाचं? मांजराचं अन्न आहे. मग मांजर काय करतो? उंदीर खातो आणि उंदरांना नष्ट करतो. त्यामुळे आपल्या अन्नधान्याचं संरक्षण होतं. सापाला पण आपण काय म्हणतो? मित्र. शेतकऱ्याचा मित्र. का? तर साप पण काय करतो? शेतामध्ये असणारे उंदीर
खातो. उंदीर खाल्ल्यामुळं आपल्या शेतातील पिकाचं काय होत नाही, नुकसान होत नाही, नासाडी होत नाही. म्हणून आपण सापाला पण शेतकऱ्याचा मित्र म्हणत असतो. आलं लक्षात? हो. माणसाला जरी प्राण्यांची गरज असते, माणसाला जशी प्राण्यांची गरज असते तशी वनस्पतीची सुद्धा गरज असते. हो. माणसाला प्राणी दुधासाठी, अंड्यासाठी, मांस खाण्यासाठी, शेण खत इतर गोष्टीसाठी जशी प्राण्यांची गरज आहे तशी झाडांची वनस्पतींची पण गरज आहे आपल्याला. अन्नधान्य, भाजीपाला, फळ फळावर या गोष्टी माणसाला वनस्पतीकडून मिळतात. आपल्याला आंबे कुठून मिळतात? झाडापासून. झाडापासून मिळतात. सफरचंद कुठून मिळतं? झाडापासून मिळतं. म्हणजे आपल्याला अन्नधान्य मिळवण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागतो? झाडाचा. झाडापासून आपल्याला अन्नधान्य मिळत असतं, अन्न मिळत असतं. भाजीपाला, भाजीच्या बारकी बारकी छोटी छोटी रोपं असतात, त्याच्यापासून आपल्याला भाजी मिळते. हो. गव्हाच्या रोपापासून आपल्याला गहू, ज्वारी अशा पद्धतीचे अन्नधान्य पण आपल्याला वनस्पतीकडून मिळत असतात. माणसाला फुलांची सुद्धा खूप आवड असते. हो. फुलांची पण आवड असते. सुवासिक फुलं आपण लावत असतो, निरनिराळ्या रंगाची. निरनिराळ्या कारणासाठी आपण फुले वापरतो. निरनिराळ्या कारणासाठी, देवाची पूजा करण्यासाठी फुले आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. घर सजवण्यासाठी फुले लागतात. हे फुले पण आपल्याला कुठून मिळतात? वनस्पतीपासून मिळतात. सुट्टी कपड्यासाठी लागणारा कापूसही वनस्पतीपासूनच मिळतो. हो. कापूस, कापसाचा बोंड असतं. कापूस पण आपल्याला वेगवेगळे रंगाचे कपडे किंवा आपल्याला जे कपडे आपल्या शरीरावरती आपण जे कपडे घालतो ते कपडे आपल्याला कापसापासून मिळतात. आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीर लागवड करतो. आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या जे वनस्पती आहेत, उदाहरणार्थ आंबा, आंब्याचं झाड आपण लावत असतो. हा, केळी आपल्याला खाण्यासाठी लागतात तर केळीची आपण लागवड करत असतो. आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीर लागवड करतो. बिया पेरतो, त्याच्या बिया पेरतो. आपल्याला सोयाबीन तेलासाठी लागणार आहे तर सोयाबीन पेरतो. शेंगदाणे आपल्याला खायला लागतात म्हणून शेंगदाणे पेरतो, त्यापासून शेंगा काढत असतो. गहू, ज्वारी, बाजरी अशा पद्धतीची जी पिकं आहेत ते आपण पद्धतशीरपणे शेतामध्ये काय करत असतो? पेरत असतो. त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची खबरदारी घेतो. जर पाऊस पडला नाही वेळेत तर आपण त्याला वेळेत काय करत असतो? पाणी द्यायचं काम करतो. जरुरीप्रमाणे खते देतो. खते पण द्यावी लागतात. शेणखत असेल किंवा इतर काही खतं असतील तर त्याला खते द्यावी लागतात. म्हणजे ते खते पण काय आहे तर त्या वनस्पतीचं अन्न आहे. कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो आपण. कीड पडली असेल, आळी पडली असेल त्याच्यावरती तर आपण काय करतो? पंपानं कीटकनाशक म्हणजे कीटक आहेत ते मरणारं औषध आपण त्या वनस्पतीवरून काय करत असतो? फवारत असतो. वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात. वनस्पती पण भरभरून देतात. एवढं सगळं केलं, त्याला वेळेवर पाणी दिलं, त्याला व्यवस्थित खत दिली, त्याला औषध दिले, व्यवस्थित कीड पडली असेल तर त्याच्यावरती औषध फवारणी केली तर आपल्याला भरपूर ज्वारी होते. आपल्याला वर्षभर पुरेल एवढी ज्वारी, गहू, तांदूळ अशा पद्धतीचे आपल्याला काय मिळत असतात? त्यांच्या वनस्पती पण आपल्याला काय करतात? भरभरून देतात. आपल्या गरजा पूर्ण करतात. आपल्या गरजा पूर्ण करतात ते. परिसरातील इतर सजीवांनाही अन्न परिसरातूनच मिळते. इतर सजीव आहेत त्यांना पण अन्नाची गरज आहे. ते पण काय होतं? आपल्या परिसरातूनच मिळत असते. भूक लागली तर सरडे किडे खातात. सरडा जो आहे कुंपणावरती वगैरे दिसतो आपल्याला तो सरडा, तर तो सरडा भूक लागली तर काय करतो? तर वनस्पतीवर छोट्या गवतावर वगैरे असणारे कीटक तो काय करत असतो? खात असतो. काही प्रकारचे साप उंदीर आणि बेडूक खातात. काही प्रकारचे साप जे असतात ते काय खातात? उंदीर खातात, बेडूक खातात. वाघ हरणांना खातो. शेळ्या मेंढ्या झाडपाला खातात. गाई म्हैशी गवत खातात. म्हणजे सर्व सजीवांना त्याचे अन्न परिसरातून मिळते. गवत पण कुठेतरी आपल्याला परिसरामधूनच मिळतं. आपल्या गाई म्हैशींना गवत लागतं ते आपल्या परिसरामध्ये मिळतं.
शेळ्या मेंढ्यांना झाडपाला लागणार, आपण झाडावर कुठं छोटी छोटी झाडं लावली असतील तर त्याच्यापासून झाडपाला शेळ्यांना मिळतो. मोठे डोंगर असेल किंवा झाडे असेल त्या ठिकाणी वाघ असतो, तो हरिण वगैरे खाऊन तो त्याचं अन्न मिळवत असतो. आपल्या शेतामध्ये साप असतात, ते काय करतात, उंदीर बेडूक खाऊन ते त्यांचं जीवन जगत असतात. सरडे पाली असतात, ते काय करत असतात, छोटे छोटे किडे खाऊन आपले अन्न मिळवत असतात. नवीन शब्द शिका. आता या ठिकाणी आपण नवीन शब्द शिकणार आहे. वृक्षवासी. म्हणजे झाडावर असणारे प्राणी. वृक्ष म्हणजे काय? झाड. झाड. वृक्ष म्हणजे झाड. वासी, वासी म्हणजे राहणारा, राहणारा. वृक्षवासी म्हणजे झाडावर राहणारा. जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे प्राणी. आयुष्य जेवढं काय आयुष्य आहे त्यातले जास्तीत जास्त आयुष्य काय करतात, ते झाडावर घालवतात. झाडावर राहणारे प्राणी. आता तुम्हाला कोणते कोणते प्राणी माहित आहेत झाडावर राहणारे? सांग, माकड. तू सांग. चिमणी, माकड, खार, माकड, हम्म. माकड, मोर, म्हणजे पक्षी. हा. पक्षी सर्व प्रकारचे जवळपास पक्षी, कोंबडी बदक वगैरे सोडून बाकीचे पक्षी काय करतात, रानामधले कोंबडी मात्र झाडावरच राहते. सर्व प्रकारचे पक्षी, खारुटी असेल, मोर, माकड असेल, अशा पद्धतीचे प्राणी हे काय करतात, कुठं राहतात? झाडावर. झाडावरतीच राहतात. माकडे आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्कामाला असतात. ते झोपतात पण कुठे? झाडावर. झाडावरच झोपतात. त्यांना त्यांचे काही फायदेही मिळतात. त्यांना काय मिळतात? त्याचे फायदे मिळतात. उंचावर असल्याने शत्रूपासून आपला बचाव करणे, आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते. उंचावर, झाडावरती उंचावर शेंड्याला बसतात, त्यामुळे काय तर शत्रूपासून काय करतात, ते आपलं संरक्षण करत असतात. शिवाय फळे खाऊन ते आपले पोटी भरतात. त्या शिवाय अजून काय असतं तर झाडावरती असणारी फळे पण खातात ते. त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात. ज्या झाडांच्या आधाराने ते जगतात त्या झाडांना नकळत ते मदतही करतात. आता झाडांना ते काय मदत करतात? की त्यांच्या बिया खातात व दुसरीकडे विष्ठा सोडून दुसरे झाड त्या विष्ट्यापासून गोड. ज्या झाडांच्या आधारे ते जगतात त्या झाडांना नकळत ते मदतही करतात. वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात. जी काय छोटी छोटी किंवा ह्याची झाडं असतात ते काय आपण लावत असतो का? नाही. तर ते कसे उगवतात? तर माकड असेल किंवा इतर पक्षी असतील, खारुटी प्राणी असतील, ते काय करतात? त्या झाडावरचे काय करतात? फळे खातात, बिया खातात. ते त्या परिसरामध्ये फिरतात, त्या ठिकाणी विष्ठा पडते, त्या ठिकाणी काय होतात, ती झाडं परत रुजत असतात, उगवत असतात. त्या ठिकाणी आपण सुद्धा लावतो झाडे. झाडे इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते. काही प्रकारच्या पक्ष्यांनाही झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो. कावळ्यांना उंच झाडाचा उपयोग होतो घरटी बांधण्यासाठी. काड्यांचं चिमण्यांना आणि कापूस आणि काडी कचऱ्यापासून ते घर बांधत असतात. माहित आहे का तुम्हाला? बघा, हे म्हैशीच्या पाठीवर बगळा बसतो. म्हैशीच्या पाठीवर बगळा बसतो. गवताळ जागेत म्हैस चरत असते, त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतो. त्याचे कारण काय असेल सांगा? बगळा तिच्या अंगावर असणारे मांस खातो. मांस खातो? नाही सांगू. जे जेव्हा मस करत असते त्या गवताव कीटक असतात. मस खाताना ती कीटक धक्का लावला ती उडतात. उडून तो बघा बरोबर त्या कीटकांना खातो. मांस खात नाही. बगळा मांस खातो का? पण तो जिवंत म्हैसीचं खातो का कावळा मांस? नाही. मग निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच एक प्रकारच्या बगळ्याचे अन्न आहे. निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच काय अन्न आहे बगळ्याचं.
गवतामध्ये खूप कीटक राहतात म्हशीला मात्र ते दिसत नाही. गवतामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत. गवत असल्यामुळे काय होत नाहीत, नीट दिसत नाहीत. त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही. त्यामुळे काय करू शकत नाही, बगळा त्या कीटकांना पकडू शकत नाही. त्याच गवतात म्हैस चरायला येते. चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते. तिच्या पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून काय करतात, उडतात. तेवढ्यात म्हैशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शिताफीने पकडतो आणि मटकावून टाकतो म्हणजे खाऊन टाकतो. छान आहे ना युक्ती, बगळ्याची युक्ती छान आहे की नाही कीटक खाण्याची. ऋतुमानाप्रमाणे सजीवांचे होणारे बदल, सजीवांच्या मध्ये पण काय होत असतात, ऋतुमानाप्रमाणे बदल होत असतात. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो, त्याला काय म्हणतात, त्याला मोहर म्हणतात. वर्षाकाठी कोणत्या महिन्यात आंब्याला फुलोरा येतो, उन्हाळ्यात. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आंब्याला काय होत असतो, मोहर येत असतो. थंडी चालू झाल्यानंतर थंडीच्या मध्यांतराला काय होत असतं, पाऊस संपल्यानंतर आंब्याला मोहर येत असतो. वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात का, हो वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात. सावली मिळते आपल्याला वर्षभर. पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाही, उन्हाचा त्रास होतो. कारण त्यांना हिवाळ्यामध्ये श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळं त्यानंतर उन्हाळ्यामध्ये पण त्यांना त्रास होतो. म्हणून ते जमिनीमध्ये खोलवर काय होत असतात, जाऊन बसत असतात. खाली जमिनीच्या खाली कोठेही पाण्याची जागा असेल त्या ठिकाणी जाऊन तो थांबतो. जांभळांचा हंगाम कोणत्या महिन्यात येतो, जांभळाचा हंगाम पाऊस उन्हाळ्यामध्ये जांभळाचा हंगाम येतो. मे जून मध्ये आपल्याला जांभळ खायला मिळतात का नाही. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला जांभूळ, करवंद यासारखे फळ खायला मिळतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. आपल्याकडे किती ऋतू आहेत, कोणते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते का नाही उन्हाळ्यात, त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो. आपण भरपूर पाणीही पितो. आपण भरपूर काय करतो, पाणीही पितो. पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इरले वापरतो. काही जण रेनकोट पण वापरतात. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उभेचे कपडे, लोकरी कपडे आपण वापरतो. माणसावर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो तसा तो इतर सजीवांवरही होतो. इतर सजीव प्राण्यांवरही होतो त्याचा परिणाम. सजीव सृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. बदल होणारे दिसतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असे करतात, कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने काय होतात, गळून पडतात. अनेक झाडांची पाने. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, जे प्राणी केसाळू आहेत, केस असतात, त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआपच संरक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्यात भरेल इतकी असते. आपल्याला मेंढीची केसे उन्हाळ्यामध्ये बारीक छोटी दिसत असतील तर पावसाळ्यामध्ये काय होतात, हिवाळ्यामध्ये मोठी होतात का, तर त्याच थंडीपासून संरक्षण होण्यासाठी. हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. हिवाळ्यामध्येच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. त्याला आंब्याचा मोहर असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, फुलोरा येतो आंब्याच्या झाडाला, त्याला फुलोरा म्हणतात. नवा शब्द शिका, पालवी.
पालवी म्हणजे झाडाला पालवी म्हणजे काय? झाडांना येणारी नवीन कोवळी पाने. नवीन कोवळी पाने असतात ती तांबूस रंगाची दिसतात. तांबूस रंगाची, लाल रंगाची, तांबूस रंगाची दिसतात. ती वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती काय होतात? हिरवी होतात. फेब्रुवारी महिना संपत आला की थंडीचा कडाका कमी होऊ लागतो. फेब्रुवारी महिना संपत आला की काय होतो? थंडीचा कडाका कमी होऊ लागतो. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. उन्हाळा चालू होतो, उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. याच सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते. याच वेळी काय होते? अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. कोकिळ पक्ष्याचाही मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू लागतो. को को म्हणताना आवाज पण आपल्याला काय होऊ लागतो? ऐकू येऊ लागतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे, कलिंगडे भरपूर येतात. भरपूर प्रमाणात काय होतात? आंबे, कलिंगड हे भरपूर प्रमाणात येतात. या फळांचा तो हंगाम असतो. या फळांचा तो काय असतो? हंगाम असतो. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी नावाजलेले आहे. नावाजले जाते कोकणाला. सगळीकडे आहे महाराष्ट्रात, सगळीकडे काय आहे? आंबे आहेत. परंतु कोकण, देवगडचा हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा हे काय आहेत? नावाजलेले आंबे आहेत. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. काजूचं खाली आपण बिया खातो त्या काजू नाही. काजूची बोंड असतात पिवळसर तांबूस रंगाची, मोठी असतात फळ. 2 रुपयाला तू म्हंटली की नाही शाळेजवळ विकायला मिळते ते. डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे लागलेली असतात. लाल पिवळ्या रंगाची काय असतात? बोंडे असतात. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात. जून महिन्यामध्ये काय होतं? पावसाचं वातावरण, पावसाळी वातावरण होतं. सगळीकडे काय होतं? ढगाळ वातावरण झालेलं असतं. पावसाळ्याची चाहूल लागते तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे, जांभळे आलेली असतात. म्हणजे जून महिन्याच्या आसपास काय होतं? करवंदे, फणस, जांभळे असे फळ आपल्याला काय होतात? बाजारात विकायला आलेली दिसतात. गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतींच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या असतात. गवताच्या बिया सर्वत्र पसरलेल्या असतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात, बारीक बारीक अंकुर फुटतात. गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात. दुसऱ्या काही वनस्पती पाऊस पडला की लगेच वाढू लागतात. आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते. सगळीकडे हिरवगार. आता कसं आपल्याकडे सगळीकडे हिरवगार दिसतंय की नाही? पावसाळा आहे त्यामुळं गार वाटते की नाही डोळ्यांना? डोळ्यांना गारवा देते. कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडतो. बारीक पाऊस पडत असेल आणि एक उन्हाची किरण त्याच्यावरती पडल्यानंतर आपल्याला काय होतं? सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतो. सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. सगळीकडे पाणी झाले की आपल्याला काय दिसू लागतात? बेडूक. आता आपल्याला रस्त्यानं जाताना बेडूक दिसतात. कधी कधी त्यांचे एका सुरात डराव करणे कानी पडते. संध्याकाळी शांत वातावरण असतं त्यावेळी ऐकायला येतं. सगळे एका वेळी ओरडतात डराव. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. पावसाळा संपला की पुन्हा काय होतो? थंडीचा मोसम येतो. थंडीचा कडाका वाढतो. त्याचा बेडकांना त्रास होतो. ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. हिवाळ्यातच काय करतात? खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप 7-8 महिने चालते. किती महिने चालते बेडकाची झोप? 7-8. म्हणजे पूर्ण हिवाळा आणि उन्हाळा ते जमिनीखाली झोपी गेलेले असतात, झोपलेले असतात.
ते पाऊस पडल्यानंतर सगळीकडे पाणी झाल्यानंतरच ते काय करतात, बाहेर येतात. आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूमध्ये शेतीची ठराविक कामे करतात. आपण तिन्ही ऋतूमध्ये ठराविक, पावसाळ्यामध्ये ठराविक पिकं, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये घेत असतो. आपण काय शिकलो? आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. आपल्या परिसरातून काय होत असतात? गरजा आपल्या पण आणि सजीवांच्या पण गरजा पूर्ण होत असतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा निरनिराळ्या असतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा ह्या निरनिराळ्या असतात. उंदीराला पाणी आपण पाहिलं, उंदराला चमच्याभर पाणी भरपूर होतं, मग हत्तीला तेवढं पुरेल का? नाही. म्हणजे त्याची गरज मोठी आहे. म्हणजे निरनिराळ्या प्राण्यांची, सजीवांची गरज ही निरनिराळी असते. माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. माकड, खारी हे काय आहेत? वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडामुळे आधार व अन्न मिळते. त्यांना काय मिळते? झाडामुळे आधार मिळतो आणि झाडामुळे अन्न मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. त्यांच्या विष्ठेतून बिया पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. आपण जेव्हा तरी आंबा खाऊन टाकतो, त्या ठिकाणी कोंब आलेल्या आंब्याला झाड बनतं. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते सजीव आढळतात. वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. तर जी वनस्पती पानवनस्पती नाही ती पाणथळ जागी तग धरत नाही. हे पण शिकलो आपण. ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवावर होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बेडूक दिसू लागतात. बेडूक पावसाळ्यामध्ये दिसू लागतात आपल्याला. हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. ऋतुमानाप्रमाणे परिसरात जे बदल होतात त्या बदलाशी सजीवांना जुळवून घ्यावे लागते. हिवाळा आला तर आपल्याला त्या पद्धतीनं जुळवून घ्यावं लागतं. उन्हाळा आला तर त्या पद्धतीनं जुळवून घ्यावं लागतं. आता स्वाध्याय काय करावे बरे? गुरप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे. तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत. काय देणार सूचना आपण? उन्हाळा आहे, तिला काय करायचं आहे? छंद वर्ग आहे तिच्या शाळेमध्ये किंवा कुठं असेल ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी जायचं आहे. तर तिला आपण उन्हापासून संरक्षण होण्यासाठी काय सूचना द्यायच्या आहेत? त्या काय देणार? तर जाताना सैलसर कपडे घालून जा. सुती कपडे घालून जा. जाताना आपल्या बरोबर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री घेऊन जा. त्याचबरोबर पाण्याची गरज भरपूर लागते आपल्याला. त्यासाठी पाण्याची गरज आपल्याला भरपूर लागते. त्याकरता आपण काय करणार आहे? तिला पाण्याची वॉटर बॅग मोठी घेऊन जायला सांगणार आहे. पायामध्ये चप्पल घालून जायला आपण काय करणार आहे? सांगणार आहे. विचार करा, शेतात पीक उभे आहे. अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते. त्याचे कारण काय असेल? कारण आपण शेतामध्ये जे बी पेरतो ते पान वनस्पतीचं पेरतो का? नाही, ते पान वनस्पतीचं पेरत नाही. त्यामुळे पान वनस्पती व्यतिरिक्त इतर पीक हे पाण्यामध्ये काय करत नाहीत? तग धरून ठेवत नाहीत. ते सडून कुजून मरतात. म्हणून रानामध्ये जर शेतामध्ये पाणी साचलं तर आपल्या शेतामध्ये पेरलेले जीवन बियाणं असेल, जे पीक असेल ते काय होतं? सडून जातं. म्हणून आपण काय करतो?
पाण्यातील बांध फोडून रानातील शेतातील पाणी आपण काय करतो, काढून घालवतो. नसेल तर जाण्यासारखे मार्ग नसेल तर त्या ठिकाणी जास्त पाण्यामध्ये येणारे पिकं आपण त्या ठिकाणी काय करत असतो, लावत असतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, त्या वर्षी शेते का पिकत नाहीत? कारण वनस्पतींना पण हवा, पाणी आणि अन्नाची गरज असते. हवा मिळते, हवा, पाणी आणि अन्न मिळायच्या अगोदर त्याला पाण्याची पण गरज आहे. ते पाणी भरपूर प्रमाणात मिळालं नाही, सिंचनाचा अभाव असेल, पाणी त्या ठिकाणी भरपूर मिळत नसेल तर त्या ठिकाणी काय होणार नाही, शेत पिकणार नाहीत. धामण हा एक प्रकारचा साप आहे. तो शेताच्या आसपास का राहत असेल? कारण की तर धामण हा प्राणी काय करत असतो, शेतातील बेडूक, उंदीर हे प्राणी खात असतो. शेतामध्ये ज्या ठिकाणी आपण पीक केलेलं आहे अशा ठिकाणी बेडूक आणि उंदीर अशा प्रकारचे प्राणी आढळतात. त्यामुळं तो त्या ठिकाणीच काय करत असतो, ते खाण्यासाठी फिरत असतो. त्यामुळं साप, धामण हा प्रकारचा साप आपल्याला आपल्या शेताच्या आसपास आढळतो. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्याच्या अंगावर केस दाट असतील की विरळ, त्याचे कारण काय असेल? बर्फ पडणारा प्रदेश आहे, हिमालयामध्ये असेल, जम्मू काश्मीर इकडल्या भागामध्ये बर्फ पडतो. त्या ठिकाणचे प्राणी कसले असणार आहेत? त्या ठिकाणी राहणारे. बर्फ पडतो म्हणजे बर्फ कसा असतो? थंड असतो. त्या ठिकाणचं वातावरण कसं असणार आहे? थंड असणार आहे. थंडी असणार आहे जास्त प्रमाणात. मग त्या ठिकाणच्या वातावरणात राहणारे प्राणी हे कसले असणार आहेत? केसाळू प्राणी असणार आहेत. त्यांच्या अंगावरचे केस कसे असणार आहेत? दाट असणार का विरळ? दाट असणार आहेत, कारण थंडीपासून संरक्षण होण्यासाठी. या गोष्टीची माहिती मिळवायला पाहिजे. महाराष्ट्रात पुढील ठिकाणे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे. सांगा. नागपूर, संत्री. नागपूरला मोठ्या प्रमाणात संत्री. घोलवड, काही सीता कशासाठी प्रसिद्ध आहे घोलवड? देवगड कशासाठी प्रसिद्ध आहे? आंब्यासाठी. जळगाव, जळगाव चिकूसाठी आहे का? केळीसाठी आहे. सासवड चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे. घोलवड कशात आहे ते त्या पुस्तकामध्ये? द्राक्षासाठी नाही, द्राक्षासाठी नाशिक आणि सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. या फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरातच का वाढत असतील याची माहिती मिळवा आणि लिहून काढा. महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा. वर्गातील इतरांना ही माहिती सांगा. कुठं कुठं आहेत ते सांगायचंय. नागपूरला संत्रिका जास्त प्रमाणात येतात तर त्या ठिकाणी उष्ण हवामान आहे. कसलं हवामान आहे? उष्ण हवामान आहे. उष्ण हवामानासाठी काय आहे? नागपूर भागामध्ये प्रसिद्ध आहे. आणि संत्र्याला काय लागतं? उष्ण हवामान लागतं. त्यामुळे संत्री नागपूर भागामध्ये जास्त येतात. गोलवडला चिक्कू मिळतात जास्त प्रमाणात. गोलवडला काय होतात? चिक्कू मिळतात. गोलवडला चिक्कू मिळतात कारण चिक्कूला पाण्याची आणि कोरड्या वातावरणाची गरज असते, त्यामुळे त्या ठिकाणी चिक्कू मिळतात. सासवडला दौलताबाद नाही दिलं. देवगडला आंबा. आंब्याला पाण्याची जास्त गरज असते कोकण भागामध्ये, त्यामुळे देवगडचा हापूस आंबा आपल्याला पाहायला मिळतो. जळगाव सांगा. जळगाव नाही दिलं. सांगितलंय का? सांग बघू.
जळगावला काय आहे जास्त प्रमाणात? नागपूरला संत्री, हा, नागपूरला संत्री. गोलवडला, चिक्कू, हा, सासवडला सासवड अंजीर, अंजीर. सासवडला काय आहे? अंजीर. अंजीर आपल्याला सासवडला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात. देवगडला आंबा, हापूस आंबा, देवगडचा हापूस आंबा. आणि जळगावला केळी, केळी आपल्याला पाहायला मीठ, नाशिकला पेरू, नाशिकला काय मिळतं आपल्याला पाहायला? पेरू, पेरू पाहायला मिळतात. अलिबागला कलिंगड, अलिबाग या प्रदेशामध्ये आपल्याला कलिंगडाचं जास्त प्रमाणात सांगली, उत्पन्न नाशिक, मिळतं. द्राक्षे. सांगली आणि नाशिक भागामध्ये आपल्याला कशाचं मिळतं? द्राक्षांचं पीक पाहायला मिळतं. दौलताबाद सीताफळ दौलताबादला आपल्याला सीताफळीचं पाहायला मिळतं. आणि लिची साठी. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वनस्पतीचा आपणास कोणकोणता उपयोग होतो? वनस्पतीपासून आपल्याला लाकूड, फळे, फुले, लाकूड, फळे, फुले, सावली, नंतर सांगा. ऑक्सिजन, ऑक्सिजन, आपल्याला लागणारा अत्यंत महत्वाचा ऑक्सिजन. ऑक्सिजन वायू आपल्याला वनस्पतीपासून मिळतो. त्याचप्रमाणे आपल्याला अन्न म्हणून झाडापासून फळे मिळतात, फुले मिळतात. लाकूड इंधनासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड आपल्याला काय होत असतं? वनस्पतीपासून मिळत असतं. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? वृक्ष, वृक्षवासी सांगा. झाडावर असणारे प्राणी वृक्ष. वृक्ष म्हणजे झाड, वाशी म्हणजे राहणारा. झाडावर राहणारे जे प्राणी असतील त्याला काय म्हणतात? आपल्या जीवनातला, आपल्या आयुष्यातला बराचसा काळ ते झाडावर राहतात, त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात. मार्च महिना सुरू झाला की झाडामध्ये काय बदल होतो? मार्च महिना सुरू झाला की उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा सुरू झाला की झाडांना काय होत असते? नवीन पालवी यायला लागते, नवीन पालवी फुटते. नवीन पालवी सगळीकडे आपल्याला हिरवेगार पानं दिसतात का? नाही. तांबूस रंगाची सर्व पाणी पालवी आलेले आपल्याला दिसू लागते. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. टिंबा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. कुठला मोसम संपला की, कुठला ऋतू संपला की थंडी येते? उन्हाळा संपला की थंडी येते का? पावसाळा, पावसाळा संपला की थंडी येते. थंडीचा मोसम येतो. आपल्या काही टिंबा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात. आता म्हैशीकडून आपल्याला दूध मिळतं, कोंबडीकडून अंड मिळतं, शेळीकडून, मेंढीकडून लोकर मिळते. अशा पद्धतीने आपल्याला गरजा आपल्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण विविध प्राणी पाळतो. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबा फवारतो. सांगा. कीटकनाशक फवारतो. कीटकनाशक हे काय करत असतो? फवारत असतो. हिवाळ्याचे वर्णन टिंबा ऋतू असेही करतात. हिवाळ्यामध्ये काय होतं? तर झाडांची पानगळ होते. पानं जी असतात झाडाची ती काय होतात? गळून पडतात. म्हणून हिवाळ्याला कोणता महिना काय म्हणून संबोधतात? पानगळीचा ऋतू म्हणून पण काय करतात? हिवाळ्यात झाडांची पाने गळतात, त्यामुळं पानगळीचा ऋतू असंही त्याला काय करतात? संबोधतात. आलं लक्षात? ऋतुमानाप्रमाणे परिसरातील सजीवांचे कोणते बदल दिसतात यांचे निरीक्षण करा आणि त्यांच्या काय करायचे आहेत? नोंदी वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. करा.